क्रोधवग्गो उपासक अतुलची कथा निंदा करुणका स्थळ जेतवन श्रावस्ती पुराण मेत अतुल नेतं अंज तनामिव निंदन्ति तुन्ही मासिन निंदन्ति बहुभानिन मित भानि नंपि निंदति नत्थि लोके अनिंदतो अनिंदितो। अर्थ, हे अतुल, ही फार जुनी परंपरा आहे की लोक शांत असणाऱ्यांची निंदा करतात. काय म्हणते? हे अतुल, ही फार जुनी परंपरा आहे की लोक शांत असणाऱ्यांची निंदा करतात. मी तिकडे गेलो बोलतच नाही तरी निंदा होते. इकडून गेलो मी बोलतच नाही कोणासोबत. काय बोला, चुप राहायला बरं राहायचं आपलं. तिकडे गेल्यावर दुसरीकडे म्हणजे असं जास्त ठिकाणी बोलत नाही, मग मी चुप राहतो. म्हणून इथं काय म्हटलं गेलेलं आहे का फार जुनी परंपरा आहे की शांत असणाऱ्यांची निंदा करतात. म्हणत बापा आता बोलतच नाही, आला काही लिहावं का म्हणतात का मोठा झाला वाटते. आहे का नाही, बापा सुटाफुटा आला बोलून नाही राहिला असं बोलतात ना काही जणाले. होतात अशा गोष्टी. एखाद्या बाईच्या अंगावर खूप सोनं नाणं असं मस्त नवीन कपडे आहे चांगले, बाप्पा बापा बापा बोलत बी नाही हो येतं आता. आहे का नाही, बदलले वाटते दिवस. पहिले तर भल्ली बोले. आहे का नाही, अशा गोष्टी होतात. तर बदल म्हणून म्हटलं गेलेलं आहे का शांत असणाऱ्यांची निंदा करतात. हालाकी शांत म्हणलं चांगलं राहते, बरं भांडणाचं कामच नाही, पण तरी निंदा होते. कसं आहे, शांत असणाऱ्यांची निंदा करतात. तसेच जास्त बोलणाऱ्यांची सुद्धा, मितभाषी कमी बोलणाऱ्यांची सुद्धा निंदा करतात. पण जास्त बोलणाऱ्याची निंदा होते, मितभाषी असणाऱ्याची निंदा होते आणि कमी बोलणाऱ्याची सुद्धा निंदा होते, निंदा करतात. असा कोणीच नाही ज्याची या जगात निंदा होत नाही. आहे का कोणी असं? नाही, निंदा होतेच. आहे का नाही, जास्त बोललं तरी निंदा होते, कमी बोललं तरी निंदा होते, कमी हसलं तरी निंदा होते, जास्त हसलं तरी निंदा होते. उलिसा हसला, बाप्पा आता हसतही नाही. असंही आहे ना, एवढंच हसलं असं बापा एवढं हे सगळे हसून म्हणते खद खद हे हसतही नाही म्हणते तरी निंदा होते. मग काय करावं? काही उपाय आहे का इथं? काही उपाय नाही. तर गाथा कथा अशी आहे. श्रावस्ती येथे अतुल नावाचा एक उपासक होता. त्याचे सोबत 500 उपासकांचा संघसुद्धा होता. अतुल व त्यांच्या 500 उपासकांसह भिक्षू संघाकडून धम्मोपदेश ऐकण्याच्या उद्देशाने जेतवन विहारामध्ये गेले. स्थविर रेवत यांचेकडून धम्म श्रवण करावे असा विचार करून ते त्यांच्याकडे जाऊन वंदन करून आदराने एका बाजूला जाऊन बसले. त्या प्रसंगी भंते रेवत ध्यान साधनांमध्ये लीन होऊन आनंद अनुभूती घेत होते. त्यामुळे त्यांनी अतुल व संघाला काहीच उपदेश केला नाही. तेव्हा उपासक अतुलने विचार केला की भंते रेवत जवळ उपदेश करण्यासाठी काहीच नाही, म्हणून तेथून ते रागाने भंते सारिपुत्त यांच्याकडे गेले. सारिपुत्ताकडे जाऊन त्यांनी वंदन केले. त्यांनी तुला कशासाठी आला आहात असे विचारल्यावर त्यांनी तुम्ही कशासाठी आला आहात असे विचारल्यावर आम्ही धम्मश्रवण करण्याच्या हेतूने आलो आहे असे म्हटले. ते ऐकून सारिपुत्ताने त्यांना अभिधम्माविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, परंतु ते उपासकांना समजण्यास कठीण होते. म्हणून यापासून काय लाभ होणार असा विचार करून तेथूनही रागानेच उठून अतुल व उपासक संघ स्थविर आनंद यांच्याकडे गेला.
उपासक संघाने त्यांना वंदन केले व धम्मदेशना करण्याची विनंती केली. भंते आनंदने त्यांना सूत्र रूपाने थोडासाच उपदेश केला. तो त्यांना समजला नाही. उपासक संघाला वाटले की आनंदाने थोडे विस्ताराने सांगायला हवे होते. पुन्हा पुन्हा तेच सूत्र सांगायला हवे होते. दृष्टांत देऊन समजावून सांगायला हवे होते. परंतु त्यांनी तसे न केल्याने आम्हाला काहीच समजले नाही. अतुल व उपासक संघ त्यामुळे निराश झाला. निराशेनेच ते तथागतकडे गेले. तथागतांना वंदन करून त्यांच्या समोर बसले आणि त्यांना भंते रेवत, भंते सारिपुत्त, भंते आनंद यांच्याकडे धम्म श्रवणासाठी गेल्यावर काय काय घडले ती सर्व हकीकत सांगितली. भगवंतांनी अतुलची सर्व हकीकत नीटपणे ऐकून म्हणाले, अतुल, असे अतिशय प्राचीन काळापासून सुरू आहे. मौन राहणाऱ्यांची निंदा होते, अतिशय बोलणाऱ्यांची ही निंदा होते आणि कमी बोलणाऱ्यांची ही निंदा होते. संसारात निंदाच ऐकायला मिळतात. प्रशंसा नाईलाज म्हणून ओढून ताणून करतात. जगात असा कोणीही नाही ज्यांची निंदा होत नाही. राजाची सुद्धा निंदा होतेच. पृथ्वी, सूर्य, चंद्र यांची सुद्धा निंदा होते. माझी देखील कोणी कोणी निंदा करतात तर कोणी कोणी प्रशंसा करतात. मात्र मूर्खांनी केलेली निंदा किंवा प्रशंसा महत्त्वपूर्ण नाही, तर प्रज्ञावान व्यक्तीकडून केलेली निंदा किंवा प्रशंसा ही महत्त्वाची असते. हे सांगून भगवंतांनी ही गाथा उच्चारली. तात्पर्य, निंदा करणे हा मनुष्याचा स्वभाव बनलेला आहे. निंदा करणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. तसेच प्रशंसाने हुरळून जाऊ नका. शहाण्या माणसाच्या निंदेकडे दुर्लक्ष न करता आपल्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा, असं भगवंत म्हणतात. का बा, शहाण्या माणसानं जर निंदा केली तर म्हणजे आपल्यात जर काही दोष असेल तर भगवंत म्हणतात ते दूर करा. जर एखाद्या मूर्खानं निंदा केली त्याचं सोडून द्यायचं, म्हणजे ते पकडायचं नाही, अशा प्रकारे भगवंत म्हणतात. म्हणजे बा, निंदेपासून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे, ते आपण समजून घ्यावं. इथेच थांबतो. साधू साधू साधू.